संभाजीनगरमधील भाजपचे नगरसेवक पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार। माझाच्या बातमीनंतर भाजपमध्ये खळबळ। दानवे सावेंकडून पक्ष न सोडण्याची विनवणी। 288 उभे करायचे की 288 पाडायचे हे 13 जुलैनंतर ठरवणार। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी उद्यापासून शांतता जनजागृती रॅली। शंभूराज देसाई न्याय देतील, जरांगेंना विश्वास। अतिवृष्टीग्रस्तांचे पैसे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचं उघड। एबीपी माझाच्या बातमीची विरोधी पक्षांकडून दखल। विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करणार। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणारा हिंगोलीमधला ग्रामसेवक निलंबित, तर रुग्णालयातील अस्वच्छतेवरून बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण मध्यरात्रीमधून पदमुक्त। महायुतीच्या तिन्ही पक्षांची उद्या महत्त्वाची बैठक। सर्व मंत्री, आमदार, खासदारांना बैठकीचं निमंत्रण। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची। विधानसभेच्या 11 जागांच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं निवडणूक होणार की बिनविरोध याची उत्कंठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच। उत्तर न आल्यास कृषी अधिकारी तक्रार करणार। मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ। दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये बसवली चांदीची मेघडंबरी, तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरी आज रात्री बसवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।